फॉलो थ्रू मध्ये ट्रॅक करत असताना गोलंदाज डॉट बॉलची उद्घोषणा झाली आहे. चेंडूंचा खेळ संपलाय, तो मात्र 4. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 5. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट न गोलंदाज तयार. आडवा बॅट नाही, इथे प्रहार तर केलाय. बॉल चालला इक्विनॉक्स ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरला. चेंडू निघून जाईल. 4 धावसंख्येसाठी इथे आलाय अत्यंत दमदार फटका, चौकार. मात्र अफलातून फलंदाजी सध्या सुरू आहे. प्रॉपर यॉर्कर एक्झिक्यूट केलाय, त्याला हलक्या हाताने स्टिअर केला. बॅट अँड पॅड मधून चेंडू सरळ चालला मिड विकेट मध्ये. डिरेक्ट हिटचा प्रयत्न होता. कौशल्य पहा काय दर्जेदार आहे. ताकद आणि नजाकत या गोष्टी इथे मात्र दाखवतात. धावा कंप्लीट केल्यात त्या 2. संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे याच 2 धावसंख्येच्या मदतीनं. जे फलंदाजी करणारी टीम आहे, ज्यांची पूर्ण नावं माहिती आहेत त्याच खेळाडूला इथं पाठवा. रिक्वेस्ट आहे, कारण संध्याकाळी काय होईल की ज्याचा प्रॉपर जो रेकॉर्ड आहे तो त्या खेळाडूचा रेकॉर्ड त्याच्या नावावर जाणं गरजेचं आहे. मग काही वैयक्तिक पारितोषिकांमध्ये जर तडजोड झाली तर त्या खेळाडूचे प्रॉपर रेकॉर्ड तिथे पोहोचणार नाहीत. अन्यथा मग त्यांना पेनल्टीचा सामना देखील या मॅचमध्ये करावा लागू शकतो. मी विनंती करतो की जे नावं ज्यांना माहिती आहेत त्या खेळाडूंना प्रॉपर पाठवा. मॅन फ्रॉम शहापूर मिस्टर अर्जुन बांगर. बोरशेती संघाचं प्रतिनिधित्व ग्रामीण पटलावर कित्येकदा ज्या खेळाडूनं केलंय, आता खरं तर व्यावसायिक खेळाडू म्हणून इथे स्वतःची ओळख प्रस्थापित करण्याकरता गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर होता, बॅकफुटवर जाऊन सरळ उडवलाय डीप बॅकवर्ड पॉइंटला. अप्रतिम झेल टिपत असताना इथे परताबं लागणार आहे. मिस्टर गायकवाड बॅक टू द डगआउट. पहिल्या विकेटचं इथे झालंय पतन. भगवा करंडक ही स्पर्धा 4था सामना जो प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. बोबा 11 आणि त्या विपक्षामध्ये स्वर्गीय नारायण गोरे प्रतिष्ठान, आदरणीय प्रथमेशजी गोरे पुरस्कृत हा संघ सध्या तुम्ही पाहतायत. भिवंडी शहापूर या विभागातील ग्रामीणमधील महाशक्ती अक्षय कासार खरं तर नेतृत्व करतोय त्या संघाचं. अगदी झपाट्यानं भिवंडी क्रिकेटमधून ज्या वेगानं हे खेळाडू वर आलेत, निश्चितच याआधी कौशलला आपण गोलंदाजी करताना पाहिलं. अर्जुन बांगर दुसरं षटक फेकतोय. इथे चुरशीच्या लढती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. डेफिनेटली जितूदादा शेलार देखील खरं तर स्वर्गीय नारायण गोरे प्रतिष्ठान या संघाचं प्रतिनिधित्व करतात. पण जे वेगवेगळ्या विभागातील वेगवेगळे खेळाडू इथे मात्र व्यावसायिक क्रिकेट करता एकवटलेत. निश्चितच हीच या परंपरेच्या सामन्यांची खरं तर ओळख आहे. यानंतरची लढत जी तुम्हाला पाहायला मिळेल झाहीर 11 आणि त्या विपक्षामध्ये गोलंदाज तयार. अर्जुन बांगर ओव्हर दी स्टंप्स निघालाय. इथे पहा फटका अप्रतिम आहे. बॉल चला एक्स्ट्रा कव्हरला. डीप मध्ये खेळाडू आहे, पाठलाग करतोय, परंतु पहा हजर जबाबीपणा नव्हता. प्रेझेन्स ऑफ माइंडचा थोडीशी उणीव जाणवली आणि सरळ चेंडू निघून गेलाय. 4 धावांसाठी एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. ऑन स्क्रीन पाहतोय प्रॉपर कनेक्शन, टिपिकल कॉपीबुक स्टाईल हा फटका खेळला गेला आणि तदनंतर त्या चेंडूचा पाठलाग करत असताना अपयश आलं. तर याच क्षेत्ररक्षकाला डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे, नवीन बॅटर ज्याला तुम्ही पाहताय दानिश सय्यद. त्याच्या विपक्षामध्ये अर्जुन बांगर ओव्हर दी स्टंप्स. इथे वेगावर स्वार झाला होता. आता अर्जुन बांगर स्वतःची गुणवत्ता दाखवतोय. एक गाव ग्रामीण मध्ये खरं तर या खेळाडूंनी
दबदबा आणि दहशत निर्माण केल्यानंतर व्यावसायिक क्रिकेटकडे देखील ते आता वळलेत आणि शहापूरचं नाव त्या ऐतिहासिक शिवजन्मभूमीचं शिवजन्म गर्भसंस्कार भूमीचं नाव मात्र इथे अर्जुन बांगर उंचावताना. फटका चांगला आहे इन फ्रंट ऑफ द विकेट. लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध हा चेंडू सरळ गेलाय. तिथून पहा कलेक्शन नव्हतं किंवा बॅकअप नाहीये, त्याचा थोडीशी इथे कमतरता जरूर जाणवली. त्यानंतर एक सिंगल रोटेट झाली आहे. सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 16. लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी आतापर्यंत बाद झालेत मिस्टर अर्जुन गायकवाड, ज्याला परतीचा प्रवास करावा लागला. तदनंतर सलामीवीर म्हणून आलेले रिजवान आणि त्याचा साथीदार दानिश सय्यद. चला थोडं स्पीडअप करा कारण आज अंतिम दिवस आहे. इथे गोलंदाज तयार. अर्जुन बांगर ओव्हर द विकेट. इथे पहा ज्या वेगानं आलाय, प्रतिहल्ला तर चढवलाय. समोर क्षेत्ररक्षक आहे, अचूकतेनं टिपलाय झेल आणि इथे संपवलाय फलंदाज रिजवानचा खेळ. बॅट्समन आउट. दाखल होत असताना अर्जुन बांगरला इथे सफलता मिळाली आहे. दुसरं षटक जे प्रगती पथावर आहे. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे ती 16. लढत अगदी काटक आहे दोन्ही जे संघ आहेत, कारण नवीन नवीन खेळाडू येतात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, स्वतःचं नशीब आजमावतात, एक्सलन्स दाखवला जातो आणि यानंतरचा द मोस्ट अवेटेड क्लोज एन्काउंटर इन बिटवीन 2 बिग टीम्स, म्हणजे जिथे ज्या संघाचा प्रभाग अगदी अत्यंत महत्त्वाचे खेळाडू म्हणून तुम्हाला दिसतील. थोड्याच वेळात इथे अनेक महाराष्ट्रातील नामांकित खेळाडू जे खरं तर दुसऱ्या फेरीत देखील, म्हणजे जो वाडा 11 संघ त्या संघाच्या माध्यमातून तुम्हाला खेळताना दिसतील. गोलंदाज अर्जुन पुन्हा एकदा निघाला रोड सिटी एंडकडनं ओव्हर द स्टंप्स. खाली राहिला चेंडू, शूट झाला अक्षरशः, परंतु ऑप्सिकच्या भरपूर बाहेर आहे, त्यामुळे पंच इशारा करतात. एक अतिरिक्त धावसंख्या जी धावफलकावर जोडली जाते. धावांची गती पोहोचली आहे 17-17. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपलाय. मॅन फ्रॉम बोरशे ते मिस्टर अर्जुन बांगर सध्या गोलंदाजीच्या भोळ्यावर आहे. त्याच्या विपक्षामध्ये चांद. इथे आपटून टाकलाय बॉल, सरळ उडवलाय समोर इन फ्रंट ऑफ दी ऑर्थोडॉक्स कौ कॉर्नर. इथे परतावं लागणार आहे चांदला. धक्का क्रमांक 3 निघालाय परतीच्या प्रवासाला. 1 more wicket down for team Boba 11. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी सध्या तुम्ही या क्रीडा मंचावर पाहतायत, क्रीडांगणामध्ये पाहतायत आणि आमचे कॅमेरामन देखील आदरणीय राजेशजी सातवी या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती आहे की मुख्य क्रीडा मंचावर येऊन आपण सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय. नवीन बॅटर विशाल क्रीडांगणाच्या दिशेने वाटचाल करतायत. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. थोडंसं मोमेंटम क्रिकेटमधला कमी झाल्यासारखं वाटतोय, त्यामुळे पंचांना देखील विनंती आहे की विशेषतः खेळाडूंना विनंती आहे की तुमच्याकडे एका षटकाकरता 5च मिनिटं आहेत, तर त्या वेळेचं जे अवलोकन आहे ते तुम्ही प्रॉपरली करार. यू हॅव टू युटिलाइज युअर टाइम विथ द बेस्ट स्पिरिट. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आहे. योगेश आलेत. मॅन फ्रॉम भावाले मिस्टर योगेश बालेकर, आणखीन एक तरबेज खेळाडू भिवंडी क्रीडा नगरीतला आणि सध्या गोलंदाजीच्या मार्कवर आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा भावाळे संघ खेळत असतो एक हाती किल्ला बऱ्याचदा लढवला जातो. आज खरं तर स्वर्गीय नारायण गोरे प्रतिष्ठानचं प्रतिनिधित्व तो करतोय आणि बोबा 11 संघ विशालला जो तुम्ही ज्या पाहतायत, दानिश सय्यद आणि विशाल ही जोडी क्रीडांगणाच्या आतमध्ये. अप्रतिम गोलंदाजी. खरं तर हे क्रिकेट आहे, ठाऊक आहे, म्हणजे पोटेन्शियली तुम्ही किती स्ट्रॉंग आहेत ते तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. एक्झिक्युशन किती प्रॉपर आहे चेंडूचं.
इथे निर्धाव चेंडूची सांगता झाली. पहिलाच बॉल डॉट फेकलाय. 17 धावा फक्त धावफलकावर आहेत. पूर्ण खेळाडूंचा ताफा ज्या संघाचा प्रभाग आहे त्या स्वर्गीय नारायण गोरे प्रतिष्ठानच्या विरोधात खेळताना बोबा 11 या संघाची दमछाक झाली आहे एवढं मात्र निश्चित. थोडासा मोमेंटम बदलावा लागणार इथून. आणखीन एक लोअर फुल टॉस अगदी थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर, त्यामुळे पंच पवार सर इशारा करतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे अतिरिक्त धावांच्या मदतीनं ते 18. आणि पंचांच्या निर्णयाला निश्चितच आव्हान देण्याचं काम इथे गोलंदाजानं केलंय. त्यामुळे आमच्या टेक्निकल रूममध्ये ऑफिशियली पंच, तिसरे पंच देखील ते उपस्थित झालेत. प्रेक्षकांची अफाट आणि अचाट गर्दी या क्रीडा स्पर्धेकरता. भगवा करंडक खरं तर 30 वर्षांची परंपरा आणि त्या परंपरांची जी निरंतरता आहे ते कायम राखण्याचं काम जर कोणी केलंय तर इथल्या आबिडघर ग्रामस्थ आणि नवतरुण मित्रांनी. इट्स अ व्हाईट बॉल. सो पंचांकडनं जो काही निर्णय तो तिसऱ्या पंचांकडनं देखील त्याच निर्णयाची सातत्यता कायम ठेवण्यात आली आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 18. आमचे गुणलेखक मित्र आता दिनेश सर खरं तर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये इथे गोलंदाज तयार. भावेशचा हा बॉल त्यावर चढवलाय, हल्ला बॉल करतोय हवाई सफर, चेंडू निघून जाईल 6 धावांसाठी. ठोकलाय इथे मिस्टर दानिश सय्यदच्या बॅटमधून येतोय दमदार फटका, षटकार. आणि जे दुसऱ्या फेरीतले सामने आहेत ते 3 षटकांचे, यानंतरचे सगळे जे सामने आहेत ते 3 षटकांचे राहतील याची देखील नोंद घ्या. भावेशच्या विरोधात हा हवाई हल्ला, माफ करा, योगेशच्या विरोधात हा हवाई हल्ला चढवलाय. बॉल तयार. इथे पहा लाईन ऑफ ऍक्शन बदलली, टप्पा बदलला आणि तदनंतर यष्टीरक्षकानं जी काही झडप घालण्याचा प्रयत्न केला आहे, चांगले प्रयत्न इथे पाहायला मिळाले. आणखीन एक दर्जेदार चेंडू, गुणवत्ता दाखवली या बॉलवर योगेशनं. यानंतर एक सिंगल कन्वर्ट झाली आणि संघाची टोटल पोहोचली 25. ऐतिहासिक क्षण आहेत खरं तर भारतीय क्रिकेट करता. म्हणजे सर कपिल देव निकंज यांचा संघर्ष ज्यावेळेस आपण पाहिला 25 जून 1983ला भारतानं पहिला विश्वचषक उचलल्यानंतर आणि मग लॉर्ड्सवर, म्हणजे ज्या ब्रिटिशांनी 150 वर्ष आपल्यावर राज्य केलं त्या लॉर्ड्सच्या भूमीत आपण इतिहास रचला, जिथे क्रिकेटची डेफिनेशन्स बदलली गेली. इथे आपण वळूयात. योगेश गोलंदाजी मार्कवर, राऊंड दी स्टम्प्स आलाय. खोलवर टप्प्याचा बॉल होता. अगदी व्हेरिएशन्स आहेत, प्रत्येक चेंडूवर बदलाव आहे, वेगानं आलेत क्षेत्ररक्षक आणि फेक देखील होते. एक सिंगल इथून कंप्लीट केली जाईल आणि या सिंगलच्या बळावर संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 26. झाहीर 11 संघाचा कर्णधार, तुम्हाला ऑफिशियली सूचना आहे, नाणेफेक करण्याकरता एंड ऑफ दी फर्स्ट सेशन आपण यायचं आहे. गोलंदाज तयार योगेश. इथे आखू टप्प्याचा बॉल. इट्स सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव, व्हॉट अ स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हर्ड. अफलातून कामगिरी इथे करतोय फलंदाज दानिश सय्यद. स्वतःच्या नावाची सोनेरी मोहोर इथे या क्रीडांगणावरती उमटवायला त्यानं सुरुवात केली आहे. षटकाराच्या सहाय्यानं स्कोर मूव्स टू 32. 32 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात. योगेशचा खरपूस समाचार या षटकामध्ये घेतला गेलाय. आता खरं तर वेगावर स्वार झाले होते. इथे तुफान वेगानं हा शेवटचा चेंडू टाकला गेलाय. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर, तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 32 ऑन स्कोर कार्ड. परंतु जर आपण स्वर्गीय नारायण गोरे प्रतिष्ठानची बॅटिंग ऑर्डरची डेप्थ पाहिली तर फार मोठे खेळाडू त्यांच्या देखील भात्यात आहेत. परंतु ही खेळपट्टी राग रंग देखील दाखवते, कारण जेव्हा जेव्हा धावसंख्या उभी राहिली आहे चेस करताना बऱ्याचदा इथे अनेक खेळाडू फोल ठरलेत. थोडंसं जरा स्पीडअप कराल, कारण यानंतर दुसऱ्या फेरीतले बरेच सामने आपले बाकी आहेत. तदनंतर आज मेगा ग्रँड फिनाले देखील या भगवा करंडकाची जी चर्चा पूर्ण महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुरू आहे. प्रत्येक जणांच्या ऑफिशियल वेबसाईटवर एकच चर्चा आहे
की या स्पर्धेचा जो अंतिम सामना आहे किंवा जे अंतिम टप्प्यातले सामने आहेत या स्पीडअप करा. बोबा 11 आणि विशेष करून मी विनंती करतो स्वर्गीय अंपायर तुम्हाला पूर्ण मुभा दिलेली आहे, तुम्ही त्यांना डायरेक्टली पेनल्टी देऊ शकता. टाइम लिमिट मी आमचे जे ऑफिशियल टेक्निकल लाईव्ह क्रिएटर आहेत त्यांना देखील विनंती करतो की आपण ऑनस्क्रीन जरी टायमर लावला तरी चालेल आता, कारण आता वेळ नाही आपल्याकडे. आपण सरळ इथून जी काही पेनल्टी आहे ती आपण वेळेनुसार देऊ शकतो, कारण खेळाडू अगदी आरामात सर्व काही त्यांच्या सोयीनुसार करतायत. त्यामुळे शेवटचा जो सामना आहे तो कमी षटकांचा होतो आणि मग त्याची चर्चा होते. आमचे आयोजक 5 नाही तर 10 षटकांचे सामने देखील खेळवायला तयार आहेत, परंतु तुम्ही इथं योग्य वेळेत या. तुम्ही जर सकाळी 9-10 ला आले तर आम्ही 4-5 ओव्हरचे सामने देखील खेळू. चला, नवीन गोलंदाज कुणाल पाटील. जून आंदुरखी, कृणाल पाटील गोलंदाजी माकवर. इथे पहा फटका चांगला ऑन साइडला, समोर क्षेत्ररक्षक आहे, अगदी प्रेक्षकासारखा राहिला पाहात, कारण हे फ्लॅट मैदान आहे आणि या माळ रानावर चेंडूला जो नॅचरल बाउन्स जो आहे नैसर्गिक प्राप्त होतो, त्यामुळे त्याचा फायदा जरूर इथे फलंदाजांना होईल. चेंडू 4 धावात कन्वर्ट झालाय. संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 36 धावा. इथे आयुष्यात आहे ना, आपल्या स्वप्नांना कधीच सांगू नका अडचणी किती मोठ्या आहेत, परंतु आपल्या स्वप्नांना त्या अडचणींना मात्र जरूर सांगा की आपल्या आयुष्यातली स्वप्न किती मोठी आहेत. त्या स्वप्नांचा इथे पाठलाग करायचा प्रत्येक खेळाडूला. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. ग्लान्सिंग ॲक्शन, बॅटची अपरेज आहे का या संभ्रमामध्ये आहेत. अपील झाली आहे आणि इथे परतावं लागणार आहे. कृणालला मिळते सफलता. 1 मोर विकेट डाऊन फॉर टीम बोबा 11. इथे क्रमांक 4 गडी झालाय बाद. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. बॅटची अपरेज घेतली, बॅकवर्ड लेग स्लिप मधला खेळाडू वेगानं आला आणि त्यानं टिपला अचूक झेल. इथे मात्र फलंदाजाला परतावं लागतंय. विशाल ज्याला परतावं लागतंय. नवीन बॅटर आकाश क्रीडांगणावरती दाखल होत असताना सध्या तुम्ही जी स्पर्धा पाहतायत त्या स्पर्धेच्या ऐतिहासिक क्षणांच्या सोबती तुम्ही आहात. निश्चित रूपानं 1998 साली ठाणे जिल्ह्याच्या हिंदुत्वाचा धगधगता ज्वालामुखी म्हणून ज्यांची ओळख होती, देव माणूस, ज्यानं फक्त जनमानसात माणुसकी जपली. साहेबांनी अनेक नगरसेवक, अनेक महापौर, अनेक आमदार, अनेक खासदार घडवले, परंतु ना कधी खुर्चीचा मोह होता ना पैशाचा हव्यास. फक्त आणि फक्त स्वतःचं आयुष्य झोकून दिलं त्या संघटनेकरता आणि गरीब माणसाकरता. त्या धर्मवीर गुरुवर्य दैवत आनंद दिघे साहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही भलीमोठी क्रीडा स्पर्धा सध्या तुम्ही पाहतायत. गोलंदाज तयार, कृणाल पाटील गोलंदाजी माकवर. षटकातला पुढचा चेंडू घेऊन ओव्हर द विकेट. आखू टप्प्याचा बॉल. खरपूस समाचार आल्या स्वागत केलंय. इथे चेंडू सरळ लॉंग लेग झोन मधून निघून जाईल 4 धावांसाठी. आलाय दमदार स्ट्रोक. चौकार 4. ऍक्शन रिप्ले आपण ऑन स्क्रीन पाहतोय. कृणाल पाटीलनं केली चूक. ओव्हर दी स्टंप्स आले, परंतु लाईन ऑफ ऍक्शन जर बॉलची पाहिली ते लेग स्टिकच्या बाहेर होती. त्याचा फटका इथे मात्र निश्चित बसलाय तो स्वर्गीय नारायण गोरे प्रतिष्ठान संघाला. या 4 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 40. 4 दशकांचा आकडा हा धावफलकावर जोडला गेलाय. षटक क्रमांक 4 जे प्रगतीपथावर आहे आणि 3 चेंडू अजूनही शेष आहेत. थोडासा स्पीडअप करा. 5च मिनिटं आहेत कृणाल तुमच्याकरता 6 बॉल हाताळण्याकरता, त्यामुळे विशेष करून आपल्याला वेळेवर लक्ष द्यावं लागणार आहे. सावली क्रिएशन या ऑफिशियल वेबसाईटवरून ही स्पर्धा अगदी घर बसल्या देखील तुम्ही पाहू शकाल. हरेशजी पालवी जे खरं तर चालक मालक आहेत या सर्वाचं, आणि कल्पेश गोतारडे यांची मेहनत. इथे गोलंदाज तयार. राऊंड दी स्टंप्स चाललाय. आखू टप्प्याचा बॉल. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक ट्रॅक करतोय. झडप घातली आहे बॉलवर. अक्षय कासार जिथे कुठली चुकी होणे नाही. हा देखील एक भिवंडीचा उगवता सितारा, ज्यामार्फत इथे 1 मोर गुड कॅच आणि सफलता मिळते कृणाल पाटीलला. 40 या धावसंख्येवर आणखीन एक धक्का तो बोबा 11 या संघाला. नवीन बॅटर फरहान मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना बरेचसे खेळाडू जे आहेत ते काही गुजरात प्रांतातून आलेत, महाराष्ट्राच्या विविध भागांमधून. म्हणजे खरं तर श्यामजी हजारे यांची एक खासियत आहे
वेगवेगळ्या विभागातील अगदी नवीन नवीन जे खेळाडू आहेत, जे तरुण तडफदार खेळाडू आहेत, त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म तयार करून देणं. जाहीर 11 कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे आणि ध्रुवी 11 कॅप्टन, ध्रुवी वाडा 11 कॅप्टन पोहोचलेले आहेत. जाहीर 11 कॅप्टन आपको पहुंचना है टॉस बॉक्स पे, प्लीज फास्ट. इथे गोलंदाज तयार. कृणाल पाटील, षटकातला पुढचा बॉल. अक्रॉस सीमनं पॉकेटचा वापर केलाय. खरं तर म्हणजे ज्या पद्धतीनं एखादा कॅरेबियन मुलकातला खेळाडू ज्यावेळी शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये चेंडूंना स्थगिती देण्याकरता ज्या शैलीचा वापर करतो, कदाचित त्याच पावलावर पाऊल ठेवून सध्या गोलंदाजी होती आहे कृणाल पाटीलकडनं. भिवंडीच्या मातीतला खेळाडू आहे, जिथं खरं तर उदात्त क्रिकेट तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळतं. आणि त्याच प्रभागातून जून अंधेरी दुखी खरं तर धर्मवीर आनंदिगे साहेबांचं सगळ्यात अगदी आवडीचं असणार आहे भिवंडी तालुक्यातील गाव, जिथून खरं तर पहिल्या धर्मवीर ग्रुपची स्थापना देखील आपण पाहिली. आणि तो जो परिसर आहे लाखिवली टेंबिवली, त्या विभागातनं एक खेळाडू इथं आलाय. इथं एंड ऑफ दी सेशन, पहिल्या सेशनचा खेळ संपलाय. संघाची टोटल पोहोचली 41. येस, विजयाकरता 42 या धावसंख्येची गरज आहे. स्वर्गीय नारायण गोरे प्रतिष्ठान संघ सामना जिंकण्याकरता 42 runs now required to win this match in 24 deliveries. Now over to presentation box, Mr. सूरज पाटील सर, महाराष्ट्राची धडाडती तोफ. थँक्यू. धन्यवाद. भगवा करंडक 2025 आपण पाहतायत. स्पर्धा अगदी जवळ अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. पहिला क्वालिफाय संघ झालेला आहे जो मेगा फायनलला पोहोचलेला आहे, केदारनाथ 11 गावदेवी पिंपळास टीम. आणि दुसरा संघ कुठला पोहोचेल याकरिता कॉम्पिटिशन चालू आहे. आणि 1,11,111 रुपये ट्रॉफी कोण आज मात्र जिंकणार. पुढचा सामना आहे दुसऱ्या राऊंड मधील मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. एका बाजूला जाहीर 11 इलियास पठाण कॅप्टन आहेत, तर दुसऱ्या बाजूला ध्रुवी वाडा 11 कॅप्टन अभि पाटील. विनोद पाटील, सदा पाटील, मान्यवरांना विनंती आहे आपण टॉससाठी यायचे. आदरणीय विनोदजी पाटील, सदा पाटील, थोडी घाई करा. टॉस या ठिकाणी आपण घेत आहोत. ध्रुवी वाडा 11 पॅकर राहुल भोईर यांचा संघ आहे. ध्रुवी वाडा 11 हा संघ कॅप्टन अभिनय पाटील, दुसऱ्या बाजूला जाहीर 11 इलियास पठाण. आणि ज्यांनी ट्रॉफी दिल्यात संपूर्ण या स्पर्धेला दरवर्षी जे देत आहेत, माजी उपसरपंच आणि उपतालुका प्रमुख शिवसेना शिंदेगड विनोदजी पाटील आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू सदा पाटील. टॉस जाहीर 11 3 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हर 15 मिनिटांमध्ये आपण कव्हर करायचे आहेत. आणि आपण टॉस जिंकलेला आहे. काय स्वीकारणार या मॅच मध्ये? आम्ही फिल्डिंग घेऊ पहिले. 3 ओव्हरची ही इनिंग आहे. 3 ओव्हरमध्ये आपल्याला आपण फिल्डिंग घेतलेली, फील्ड चूज केलेली आहे. कुठपर्यंत स्ट्रॅटेजी असेल? कारण 3 ओव्हर म्हटल्यानंतर हाणामारीचं क्रिकेट असतं. आपल्या मनात काय? स्टेजी तर समोरची टीम बघितलं तर आपण सांगू, पण अभिनी कोणाला आणले तर मला माहीत नाही, पण माझ्या माहितीनुसार बंटी माझे मित्र बरोबर आहे. बंटी आहे, जिशान आहे, साईद आहे, चांगली टीम आहे समोरची. आम्ही एकत्र खेळलो आहे. बघू, त्यांना कमीत कमी रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू. वेल डन इलाज भाई, बेस्ट ऑफ लक इन दिस मॅच. टॉस जिंकलेला आहे. जाहीर 11 यांनी मात्र फिल्डिंग घेतलेली आहे. अभिनय पाटील, आपण या स्पर्धेकरिता अगदी SP बिलुशी गावाच्या टीम करता गटाच्या मॅचपर्यंत, क्वालिफाय मॅचपर्यंत पोहोचला होतात. पुन्हा एकदा ओपनला संधी मात्र राहुल भोईर पॅकर आहेत, त्यांनी मात्र दिलेली आहे. आणि नक्की ध्रुवी वाडा 11 टीम, या टीमबद्दल काय म्हणाल? मी पहिल्यांदा राहुलचं धन्यवाद करतो की आम्हाला खेळायला चान्स दिला. आबिडगरवाल्यांचा सुद्धा हे करतो की एवढे मोठी टुर्नामेंट पहिली चालू केले त्यांनी, तर अशाच टुर्नामेंट वाड्यामध्ये होऊ देत, जेणेकरून आपल्याला प्लॅटफॉर्म मिळतो आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. साईड चांगली झाले, पण समोरची टीम पण काही कमी नाही आहे. आम्ही चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करू. 3 ओव्हरची मॅच आहे. बॅटिंग आपल्याकडे येते. ॲज अ कॅप्टन म्हणून मोठी जबाबदारी तुझ्यावर आहे. राहुल भोईर यांनी कॅप्टन म्हणून तुझ्यावर जबाबदारी दिलेली आहे. तर ध्रुवी वाडा 11 टीमचा स्कोअर पहिल्या इनिंगला कुठपर्यंत जावा? 40+ करण्याचा प्रयत्न करू. वेल डन, बेस्ट ऑफ लक कॅप्टन ध्रुवी वाडा 11 टीम. जाऊया मॅच मध्ये. पात्रा ऐकत्रा भगवा करंडक आबिडगर धर्मवीर प्रतिष्ठान करांची मोठी भव्य स्पर्धा या डीजे.
विजयी होईल ते आपल्याला बघायचं आहे. पूर्वार्धाचा खेळ आपण पाहिला आणि ज्यामध्ये 41 धावा धावफलकावर लागल्या. 42 धावसंख्येचं लक्ष ते सेट केलं गेलं आणि या 42 धावसंख्येचं लक्ष धावफलकावर जोडण्याकरता श्याम बॅटिंग करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये एक डावकुऱ्या हाताचा विध्वंसक आणि विस्फोटक अंदाजाचा हा बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये आलाय. साथीनं जर आपण पाहिलं तर सूरज केणे जो बॅटिंग करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. चला खूप वेळ गेला. अंपायर मॅच सुरू करायची आहे. लगेचच वॉर्न करा. मॅच लवकरात लवकर सुरू करा. प्रेक्षक वर्ग जे उभे आहेत समोर जी सावली आहे ना तिथे बसू शकता. पुढे सावलीची जी जागा आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर तिथे बसून घ्या. फक्त काळ्या पडदा सोडून जिथेही सावली आहे तिथे बसून घ्या. त्या भगव्या पडद्याच्या पुढे पण बसले जे उभे आहेत त्यांना बसायचं असेल तर तिथे जागा जिथे सावली आहे तिथे बसू शकता. मॅचला इथे सुरुवात होतीये. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज गोमा गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. गोमा पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर. बघूया कशा पद्धतीने इथे गोलंदाजी करेल. अगदी बुमराची ऍक्शन आहे. पहिला बॉल यावेळेस मात्र पहिलाच बॉल सूरज केनेनं बॉलला हवेमध्ये उडवलं. क्षेत्ररक्षक तिथे बॉलला जज करतोय. एक चांगला कॅच तो तिथे कॅरी केलाय. विकेट मिळेल. माघारी परतावं लागेल. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिल्या चेंडूवर पहिला झटका. फलंदाज बाद. घाई करा. नो बेस्ट टाइम. बी फास्ट. 5 मिनिटांमध्ये एक ओव्हर असेल. 15 मिनिटांमध्ये इनिंग संपली पाहिजे. विकेट गेल्या तर 17 मिनिटं याची नोंद घ्यायची आहे. स्पीडअप करा मॅच. या स्पर्धेला एन्जॉय करण्याकरता वेगवेगळ्या विभागातनं इथे मान्यवर येत आहेत. जव्हारवरनं आमची विनोद आणि सागर इथे आलेत. या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज अक्षय कासार जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना पाहायला मिळतोय. सावली क्रिएशनचा ब्रँड अँबॅसेडर सुद्धा आहे आणि जो सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया इथे कशा पद्धतीने बॅटिंग करेल. मॅन फ्रॉम रामवाडी अनगाव जो फलंदाजी करण्याकरता मैदानामध्ये पाहायला मिळतोय. गोमा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं आपल्या षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र अक्षय कासार ओव्हर दी कव्हर दर्जेदार फटका मैदानाच्या आतनं पेशकश करतोय. बॉलला फेकून देतोय. एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषा पार. षटकार. अक्षय कासारच्या बॅटमधनं इथे आपल्याला पाहायला मिळाला. पुढे खेळवण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टमच्या बाहेर जागा होती आणि योग्य त्यानं वापर करताना कव्हरच्या वरनं खेळलाय. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र चांगला फटका बिटवीन द गॅप. बॉल कव्हरकडे चाललाय. तिथे एक पाठलाग काय शेवटपर्यंत केला जाईल. मात्र हा पाठलाग तिथे चेंडू विजयी होईल. निघून जाईल कव्हर मधनं सीमा रेषा पार. चौकारामध्ये परावर्तित होईल. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर चांगला स्ट्रोक. अक्षय कासारच्या बॅटमधनं चौकार. 4.
इथे मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळते. ऑफस्टमच्या बाहेर जी जागा दिली जाते तिचा योग्य त्याने वापर करतोय, कारण चांगलं पदलालित्य ज्याच्याकडे आहे त्याचं नाव अक्षय कासार, जो सध्या मैदानाच्या आतमधनं बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. भिवंडी ग्रामीण चे हे सुपरस्टार मैदानाच्या आतमधनं खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. बहुतांश वेळा एक गाव एक संघ या फॉर्मॅटमधनंही या खेळाडूंना आपण पाहिलंय जे खुल्या गटाचं क्रिकेट खेळण्याकरता इथपर्यंत आलेत. अर्जुन बांगरलाही आपण आज इनॅक्शन मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज गोमा तो सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरनं खेळलाय. बॉल चाललाय टप्पा खात सीमा रेषा पार चौकारामध्ये परावर्तित झालाय. क्षेत्ररक्षणामध्ये झालेला बदल तो ओळखत असताना एक दर्जेदार फटका मैदानाच्या आतनं सजवलाय आणि चौकारामध्ये परावर्तित केलाय. 4 फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस गोलंदाजाच्या डोक्यावरनं खेळला आणि चौकार परावर्तित केला. पुन्हा एकदा पुढचा बॉल घेऊन यावेळेस मात्र आणखी एक बॉल तिथे स्लाइस केलंय. मात्र क्षेत्ररक्षक आहे गलीच्या जवळपास जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं एक रन तिथे धावफलकावर जोडली जाईल. 1च्या मदतीनं धावसंख्या 15 या आकड्यावर. अगदी चांगली फलंदाजीची सुरुवात पाहायला मिळते. श्याम आलाय एक अप्रतिम फलंदाज म्हणून त्याची ही स्वतःची वेगळी ओळख आहे. डावकुरे हाताने मोठे फटके सातत्यानं खेळणं त्याकरता श्यामला ओळखलं जातं आणि तो स्ट्रायकर एंडकडे इथे आपलं मनोरंजन करण्याकरता आमचे लहानगे तेही सज्ज झालेत. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल योग्य त्यानं दिशा दिली आहे. बॉल चाललाय सुसाट वेगानं. सीमारेषेचा वेध आहे त्याला आणि तो वेध पूर्ण करेल. सीमारेषेच्या पार निघून जाईल. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर धावसंख्या 19. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. खांबाळे गावचे सरपंच आहेत. मात्र काल अगदी क्रिकेट प्रेमी झाले होते. तिथे सरपंच पद किंवा बाकी इतर गोष्टी बाजूला ठेवून अगदी मनमुराद आणि स्वच्छंद क्रिकेटला एन्जॉय करताना आपल्याला जयेशजी वलगणे पाहायला मिळाले होते. जयेशजी वलगणे आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अगदी हौशी व्यक्तिमत्व आहे. चांगला खेळेल त्याला पारितोषिक मिळेल असं हे व्यक्तिमत्व आहे. जयेशजी वलगणे आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तसंच साईनाथजी पाटील तेही त्यांच्यासोबत इथे उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झाला. या पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावर 19 रन्स. ओव्हर नंबर 2 फरहान जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर येतोय. ओव्हर नंबर 2 धावसंख्या जर आपण पाहिली तर 19 रन्स धावफलकावर. चांगली सुरुवात चांगली बॅटिंग केली अक्षय कासार. अगदी ऑन मेरिट बॅटिंग तो मैदानाच्या आतनं करताना पाहायला मिळाला. इथे जे प्रेक्षक झेल घेतील षटकाराला त्यांना 100 रुपयाचे कॅश प्राइज आहे. जयेशजी वलगणे यांच्या माध्यमातून प्रत्येकाला पारितोषिक दिलं जाईल. तसंच आमचे अभि पाटील बंटी यांच्या माध्यमातूनही 200 रुपयाचे कॅश प्राइज आहे. 300 रुपये मिळतील एक कॅच पकडला तर. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. त्यावेळेस मात्र तिथे दिशा दिली. एक सिंगल करता खेळलाय आणि एक सिंगल धावफलकावर जोडली जाईल. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 20 ऑन बोर्ड. चांगली गोलंदाजी करावी लागेल जर या मॅच मध्ये तुम्हाला विजयापर्यंत पोहोचायचं आहे. फलंदाजांना रोखावं लागेल, बंदिस्त करावं लागेल, एक एक रन करता मोताज करावं लागेल. चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी ती वाचू शकते, कारण ही विकेट अशी आहे ना जिथे चांगल्या गोलंदाजाला ही साथ मिळते. बॅटिंग करता तर पोषक आणि आल्हाददायक विकेट आहे जरूर, मात्र गोलंदाजांना जर चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली तर निश्चित त्यालाही साथ मिळते या विकेटमध्ये. फरहान आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं समोर श्याम चौधरी.
यावेळेस मात्र दुरून खेचण्याचा प्रयत्न, खेचून मारायचं होतं, मात्र शरीरापासून दूर खेचलंय त्यामुळे चेक. मिडल झाला नाही, एक सिंगल आली. त्याचबरोबर आता अजून एक बक्षीस वाढतंय. षटकाराचा कॅच जर प्रेक्षकांनी घेतला तर प्रेक्षकांसाठी सदा पाटील यांच्याकडनं सुद्धा 100 रुपये पारितोषिक आहे प्रेक्षकांना, म्हणजे टोटल 400 रुपये पारितोषिक एका षटकाराच्या कॅचला पब्लिकसाठी. खकेरीचा पुपुमो, खर्च केलेल्या पैशाचा पुरेपूर मोबदला तो इथे तुम्हाला मिळेल. पहिले 200 बंटी शेठ अबिडघर अबी पाटील यांच्याकडनं 200 आहेत. त्यानंतर जयजी वलगणी साहेब ज्यांच्याकडनं 100 रुपये आणि सदा पाटील साहेब सदा पाटील साहेब यांच्याकडनं 100, जयजी वळगणे यांच्याकडनं 100, टोटल 400 वर गेलेले आहेत. यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला, एक चांगला फटका, बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं, निघून जाईल सरळ सीमारेषा पार. दमदार दमदार आणि क्वालिटी स्ट्रोक मैदानाच्या आतमधनं पेशकश होत असताना पाहायला मिळत आहेत. आपली गुणवत्ता, आपल्यामध्ये असलेले क्रिकेटचे सुप्त कलागुण, त्यांचं प्रदर्शन अक्षय कासार मैदानाच्या आतमधनं करत असताना हा अगदी दर्जेदार स्वीट हिट त्याच्याकडनं आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळाला. हे बघा रिप्लेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय, ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता आणि अगदी योग्य वेळी बॉडीला स्विच केलं आणि तदनंतर बॅट स्विच करत असताना हा स्विच हिट त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर 25ला 1 आहे. 1.3 षटकाचा खेळ समाप्ती अखेरीस. आता प्रेशर आलंय गोलंदाजांवर, करावं तर काय करावं, कशा पद्धतीने रोखावं, कुठे बांधून ठेवावं. फुल टॉस मिळालाय आणि त्याला हवेमध्ये उडवलंय. क्षेत्ररक्षक तिथे प्रेक्षक बनेल आणि प्रेक्षक बनतील आनंदी, कारण त्यांना पसंतीचा स्ट्रोक तो मैदानाच्या आतनं पाहायला मिळालाय. षटकार फ्रंट ऑफ द स्क्वेअर हा दर्जेदार फटका तिथे पेशकश झालाय. चांगला फटका इथे मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळाला. याही ओव्हरमध्ये 12 रन्स आल्यात. अक्षय कासार नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावायला सुरुवात झाली आहे आणि या वादळानं अक्षरशः बोबा 11 या संघाला वेटीस धरलंय, अडचणीमध्ये आणलंय. आता चळो की पळो करून सोडलंय असं म्हणायला हरकत नाही, कारण दुसरं षटक ते संपत नाहीये. धावफलकावर 32 लागल्यात. विजयाकरता जर आपण पाहिलं तर अगदीच 10 धावसंख्येची गरज आहे. त्याकरता 13 चेंडू शिल्लक आहेत. श्याम चौधरी तो स्ट्रायकर एंड कडनं आपल्याला फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल खोलटप्प्याचा तिथे अलॉंग द कार्पेट खेळला. क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत बॉलला उचललं एक सिंगल ती धावफलकावर जोडली जाईल. ज्या 1च्या मदतीनं धावसंख्या 33 या आकड्यावर. भिवंडी चे खेळाडू त्यामध्ये आपण जर पाहिलं तर भिरवाडीमधनं क्रितेश घरत या टीममध्ये खेळताना पाहायला मिळतोय, तर अर्जुन बांगर त्यालाही आपण या टीममध्ये पाहताय. अगदी चांगला संघ तो बनवला गेलाय. कैलासवासी नारायण गोरे प्रतिष्ठान अर्थात भिवंडी 11, केवल पाटील आणि त्याचे सर्व सहकारी. दोन ओव्हरचा खेळ आणि तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर 33 धावा या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज रेक्सन गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना यावेळेस मात्र श्याम चौधरी बॉलला उडवतोय उंच हवेतनं आणि फेकून देतोय या मैदानाच्या बाहेर. इट्स अ रिअल हाय अँड हँडसम टावरिंग स्ट्रोक. षटकार. षटकार आला. या षटकाराच्या मदतीने आता मॅच क्लोज आली आहे. यावेळेस मात्र चांगला फटका तो पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे दूरवरनं येतोय, जोपर्यंत बॉलला फील्ड केलं 1 रन इथे धावफलकावर जोडली जाईल. 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या 40. आता विजयाकरता फक्त 2 धावसंख्येची गरज आहे. बघूया या 2 धावा कशा पद्धतीने धावफलकावर जोडल्या जातील.
यावेळेस तिथे जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू आलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होते. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर डॉटच्या स्वरूपाने निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल या ओव्हरचा आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे हुक केलाय आणि सामना आपल्या नावावर बुक केलाय. बॉलला फेकून दिला सीमा रेषा पार. विजयी होतीये टीम कैलासवासी नारायण गोरे प्रतिष्ठान. भिवंडी 11 विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे जाणार होतं. नो डाऊट या मॅचचा मॅन ऑफ द मॅच एकच नाव आहे, अक्षय कासार. तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या अक्षय, मुख्य मंचावर आपल्याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. श्याम चौधरी, आपण प्रॉपर क्रिकेटिंग ड्रेसिंग सांगितली आहे. फक्त एक साईड ड्रेसेड नाही. हा टी शर्ट पुढच्या मॅचला असेल तर 2 रन कापल्या जातील. पुढच्या मॅचला हा टी शर्ट घातला तर 2 रन कापल्या जातील. मी पाहिलं नव्हतं, आता पाहिलंय. आपण प्रॉपर क्रिकेटिंग ड्रेसिंग सांगतोय आणि त्या प्रॉपर क्रिकेटिंग ड्रेसिंगमध्येच असलं पाहिजे. ही जर्सी जीन्सवरची आहे, ती इथे चालणार नाही. ती क्रिकेटचीच असली पाहिजे. पुढच्या मॅचपासून ही जर्सी चालणार नाही.